भिकेला आलेला व्यापारी, स्वामी समर्थांनी उभा केलेला संसार। गणेश लहान गावात एक किराणा दुकान चालवत असे। घरात बायको, 2 लहान मुले आणि वृद्ध आई। एक वेळ अशी आली की कर्जात बुडालं दुकान, उधारी वाढली आणि वीजबिल भरता न आल्याने लाईट कट। गणेश रडत म्हणायचा, देवा, मी मेहनतीचं खातो, पण सगळं संपतंय, काय गुन्हा केलाय मी? शेजारी, गावकरी टवाळक्या करायचे, पण तो फक्त रात्री शांत बसून कुठल्या तरी शक्तीकडे डोळे लावायचा। एका दिवशी गावात एक स्वामी समर्थांवर आधारित कीर्तन झालं। गणेश रडत रडत त्यात गेला। कीर्तनकार म्हणाले, स्वामी समर्थ कोणामागे राहतात नाहीत, पण एकदाच श्रद्धेने, समर्पणाने, मनसोक्त त्यांच्या पायाशी लोटून बघा। त्या रात्री गणेशनं त्याच्या घरातल्या फाटक्या कापडाने झाकलेल्या स्वामींच्या फोटोपुढे बसून जय जय स्वामी समर्थ चा 108 वेळा जप केला। त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं। स्वामी समर्थ त्यांच्या नेहमीच्या तेजस्वी रूपात त्याला म्हणाले, तू माझं नाम घे, तुझ्या जीवनाची तिजोरी मी उघडतो, पण कुणालाही कमी लेखू नकोस। दर गुरुवारी उपवास कर। दुसऱ्याच दिवशी एक जुना ओळखीचा पुण्यातून परतलेला गणेशकडे आला। गणेश, मी मसाले तयार करतो, पण वितरणासाठी माणूस हवा। तू स्वामीचा माणूस आहेस, तुला सोबत हवी का? गणेशनं स्वामीचं नाव घेऊन काम स्वीकारलं। शून्य गुंतवणुकीत काम सुरू केलं। स्वतः ट्रान्सपोर्ट करायचा, डबे भरायचा, डिलिव्हरी करायचा। 3 महिन्यांत त्याचं नाव मार्केटमध्ये इमानदार आणि वेळेवर माल पुरवणारा म्हणून झालं। एका वर्षात त्याने स्वतःची छोट्या प्रमाणात स्वामी मसाले नावाची कंपनी सुरू केली। आज गणेशकडे स्वतःचा टेम्प आहे, दुकान पुन्हा उघडलं आहे आणि तो दरवर्षी अक्कलकोटला 100 गरिबांना भोजन दान करतो। गणेश सांगतो, मी काहीच नव्हतो, स्वामी समर्थांनी मला उभं केलं आणि आता माझ्या प्रत्येक चपातीत त्यांचं नाव आहे। श्रद्धा असेल तर दारिद्र्याची साखळी तुटते। स्वामी समर्थ फक्त शरीर नाही, ते संकटातील सहारा आहे।